2023चा तो दिवस तुम्हाला आठवतोय? संसदेची नवी इमारत, सत्ताधारी आणि विरोधकांचा एकच जल्लोष, पेढे वाटप आणि बाकावर मारल्या जाणाऱ्या थापा, या सगळ्या सेलिब्रेशनचं कारण होतं महिलांना लोकसभा विधानसभेत आरक्षण देणारं नारी शक्ती वंदन विधेयक एकमतानं मंजूर होणं. सर्वसामान्य माणसाला आणि देशातल्या निम्म्या लोकसंख्येला म्हणजेच महिलांनाही वाटलं की एकदाचं झालं बुवा. कारण गेल्या 40 वर्षापासून महिलांच्या प्रतिनिधित्वाचा हा प्रश्न रेंगाळा होता. आता 2024च्या निवडणुकीत संसदेत 543 पैकी किमान 180 महिला खासदार अभिमानानं दिसणार असं वाटत असतानाच नेमकं हातात काय आलं? आज लोकसभेत 543 पैकी फक्त 74 महिला खासदार आहेत, म्हणजे 13.6% खासदार आहेत. आणि आता अचानक 16, 17 आणि 18 एप्रिलला सरकारनं संसदेचं एक विशेष विस्तारित अधिवेशन बोलवलं. केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी 131व घटनादुरुस्ती विधेयक या अधिवेशनामध्ये मांडलं. उद्देश काय? तर 2029च्या निवडणुकीसाठी महिला आरक्षणाचा मार्ग मोकळा करणं. पण हे विधेयक लोकसभेत जोरात पडलं, कारण संविधानात बदल करण्यासाठी आवश्यक असलेलं 2/3 बहुमत सरकारला मिळालं नाही आणि बिलाच्या बाजूनं 298 मतं तर विरोधात 230 मतं पडली आणि विधेयक पडलं. आता सत्ताधारी पक्ष म्हणतोय की विरोधकांनी महिलांच्या अधिकारांची भ्रूणहत्या केली आहे, तर विरोधक म्हणतायत की सरकार महिलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मतदारसंघ फेररचनेचा आणि देशाचा राजकीय नकाशा बदलण्याचा डाव खेळते. त्यामुळेच आपण या व्हिडिओत आरोप प्रत्यारोपांच्या पलीकडचं खरं राजकारण डिकोड करणार आहोत. 2.5 वर्षापूर्वी 2029 नंतरच आरक्षण लागू होईल असं म्हणणारे अमित शाह आज अचानक 2.5 वर्षानंतर 2029ची घाई का करतायत? महिलांना आरक्षण न मिळण्यामागची 2 प्रमुख कारणं कोणती आहेत? त्या कारणांसाठी जबाबदार कोण आहे? याच सगळ्यांचं सखोल आणि सविस्तर विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि आपल्या सगळ्यांना एक विनंती आहे सुरुवातीलाच की तुम्ही अजूनपर्यंत TOD मराठीशी जोडले गेले नसाल तर लगेच TOD मराठीला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. नमस्कार, मी सदानंद घ्याल, तुम्ही बघताय TOD मराठी. 2023 मध्ये विधेयक मंजूर करताना काय झालं होतं? सर्वात आधी आपण हेच समजून घेतलं पाहिजे की 2023 मध्ये कायदा पास होऊनही 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीत महिलांना आरक्षण का मिळालं नाही? याचं साधं सोपं उत्तर आहे सरकारनंच या कायद्यात टाकलेल्या 2 जाचक-अटी. 2023 मध्ये हे विधेयक मंजूर झालं तेव्हा सरकारनं त्यात 2 अटी टाकल्या होत्या. हे आरक्षण नवीन जनगणना आणि त्यानंतर होणारं मतदारसंघाचं परिसीमन पूर्ण झाल्यावरच लागू होईल. आता तुम्ही म्हणाल की या अटी सरकारनं टाकल्यात की कायद्यातच तसं बंधनकारक आहे? तर आपल्या संविधानात कुठेही असं लिहिलेलं नाही की महिलांना आरक्षण देण्यासाठी मतदारसंघाची फेररचना करणं बंधनकारक आहे. मग सरकारनं या अटी का घातल्या? जाणकारांच्या मते याचं उत्तर राजकीय असुरक्षिततेमध्ये दडले. सध्या लोकसभेच्या 543 जागा आहेत. या जागांमध्ये महिलांना 33% आरक्षण म्हणजेच 180 जागा महिलांना सोडल्या असत्या, तर आज जे विद्यमान पुरुष खासदार आहेत त्यांच्यात अनेक दिग्गज नेते आहेत. त्यांच्यापैकी 180 जणांना आपल्या हक्काचा मतदारसंघ गमवावा लागला असता. ही पुरुष नेत्यांची नाराजी ओढून घेण्याची सरकारची किंवा कोणत्याही पक्षाची तयारी नव्हती. म्हणूनच 543 जागांवर आरक्षण न देता लोकसभेच्या जागा वाढवून त्या 580 करायच्या आणि वाढीव जागांमध्ये महिलांना सामावून घ्यायचं, जेणेकरून विद्यमान पुरुष खासदारांना काहीही धक्का बसणार नाही, ते नाराज होणार नाहीत. असा हा साधा सोपा सेफ गेम होता. द हिंदूच्या एका बातमीनुसार सप्टेंबर 2023 मध्ये खुद्द गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत ठामपणे सांगितलं होतं की परिसीमन आणि जनगणनेची प्रक्रिया निवडणुकीनंतर होईल, म्हणजे 2024च्या निवडणुकीनंतर होईल आणि महिला आरक्षण हे 2029च्या निवडणुकीनंतरच लागू होईल. म्हणजेच 2.5 वर्षापूर्वी सरकारला महिला आरक्षण लागू करण्याची कोणतीही घाई नव्हती. मग 2.5 वर्षातच सरकारला युटर्न का मारावा लागला? आता खरा ट्विस्ट इथं सुरू होतो. 2023 मध्ये जनगणना आणि परिसीमन झाल्यावरच म्हणजे 2029 नंतरच आरक्षण देऊ अशी ठाम जाहीर भूमिका घेणाऱ्या सरकारनं एप्रिल 2026 मध्ये अचानक युटर्न का घेतलाय? सरकारनं 16 एप्रिलला लोकसभेत 131व घटनादुरुस्ती विधेयक मांडलं. त्यात तरतूद केली की महिलांना आरक्षण लागू करण्यासाठी आता नवीन जनगणनेची वाट न बघता 2011च्या जुन्या जनगणनेच्या आधारावरच परिसीमन करावं आणि 2029 मध्येच आरक्षण लागू करावं. पण असा अचानक साक्षात्कार सरकारला काय झाला?
यामागची इनसाइड स्टोरी समजून घेण्यासाठी आपल्याला द हिंदू वृत्तपत्राच्या एका बातमीचा अभ्यास करणं गरजेचं आहे। द हिंदूच्या विश्लेषणानुसार सरकारला अचानक आलेल्या शहाणपणामागं सुप्रीम कोर्टाचा दबाव हे एक प्रमुख कारण असू शकतं। डॉक्टर जया ठाकूर यांनी सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल केली होती। महिलांना आरक्षण द्यायला एवढा विलंब का होतोय असा प्रश्न त्यांनी विचारला होता। याचिकेद्वारे त्यांनी कोर्टाला विनंती केली होती की जनगणनेची आणि परिसीमनची अट रद्द करावी आणि महिला आरक्षण तातडीनं लागू करावं। सुप्रीम कोर्टाचा दणका बसू नये आणि आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महिला मतदारांची नाराजी उडू नये म्हणूनच सरकारनं स्वतःचा बचाव करण्यासाठी घाईघाईत हा यू टर्न घेतलाय किंवा यू टर्न मारलाय आणि जुन्या जनगणनेवरच परिसीमन करण्याचा घाट घातलाय असं आता समोर येते। पण त्यासोबतच पश्चिम बंगाल, तामिळनाडू या राज्यात विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक होऊ घातली आहे। या निवडणुकीत महिला मतदारांना भाजपकडे आक्रोश करण्यासाठी, खेचून घेण्यासाठी ही घाई करण्यात आल्याचं देखील म्हटलं जातंय। कारण गेल्या काही निवडणुकीमध्ये आपण बघितलं की महिला फॅक्टर हा गेम चेंजर फॅक्टर म्हणून समोर आलाय। त्याच महिलांना कायमचं आपल्या पक्षासोबत जोडण्यासाठी सरकारनं ही अतिघाई केली आहे। पण तीच घाई आता अंगाशी आली आहे आणि महिला आरक्षणाचं लागू करण्याचं विधेयक पडलंय। परिसीमन प्रक्रिया 2.5 वर्षात होणं शक्य आहे का? आता आपण इथे एका वेगळ्या परिस्थितीची, मुद्द्याची चर्चा करणार आहोत। समजा विरोधकांनी 131व्या घटनादुरुस्ती विधेयकाला पाठिंबा दिला असता तर निव्वळ 2.5 वर्षात 2029च्या आधी ही फेररचना शक्य होती का? हा एक तांत्रिक आणि टेक्निकल म्हणता येईल असा प्रश्न आहे। या प्रश्नाचं उत्तर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या युक्तिवादात मिळतं। फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत फॅक्ट सांगताना म्हटलं की यापूर्वी 2002 मध्ये म्हणजे जेव्हा परिसीमनची प्रक्रिया सुरू झाली होती तेव्हा ती 2008 मध्ये संपली। म्हणजेच केवळ 543 जागांच्या मर्यादेत राहून राज्यांतर्गत मतदारसंघाची फेररचना करायला 6 ते 7 वर्ष लागली। मग आता तुम्हीच लॉजिक लावा। आता तर सरकारला देशाचा भूगोल बदलून लोकसभेच्या जागा 543 वरून थेट 850 पर्यंत वाढवायच्या आहेत। जुन्या साध्या परिसीमनला 6 वर्ष लागली तर एवढी महाकाय, प्रचंड, अगडबंब प्रक्रिया निव्वळ 2.5 वर्षात कशी पूर्ण होऊ शकते? याच घाईवर बोट ठेवत काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी लोकसभेत सरकारवर चौफेर हल्ला चढवला। त्यांच्या मते इतक्या मोठ्या बदलासाठी कोणतेही नियम ठरलेले नाहीत। आसाममध्ये जशी सरकारनं स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी मतदारसंघाची तोडफोड केली तशीच तोडफोड करून संपूर्ण देशात लोकशाही संपवण्याचा हा डाव आहे। घाईघाईत परिसीमन केल्यास सत्ताधारी पक्ष स्वतःला अनुकूल अशी मतदारसंघ फेररचना करतील हीच विरोधकांची भीती आहे। सरकारला खरोखरच महिलांची काळजी वाटत असेल तर परिसीमनची वाट का पाहताय? आजच विद्यमान 543 जागांमधूनच 33% महिला आरक्षण का देत नाही असा सवाल प्रियंका गांधींनी केलाय। मग जनगणनेचं काय? इथं जनगणनेच्या मुद्द्याचंही वास्तव सांगायला पाहिजे। सरकारनं नवी जनगणना झाल्यानंतरच महिला आरक्षण दिलं जाणार असल्याचा कायदा केला। 2023च्या अखेरीस हे विधेयक मंजूर झालं। पण जनगणनेची आकडेवारी यायला उशीर होणार असल्याचं आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच स्पष्ट केलंय। मग प्रश्न असा निर्माण होतो इथं की जनगणनेची अंतिम आकडेवारी यायला उशीर होणार आहे हे सरकारला इतकं उशिरा कसं लक्षात आलं? फडणवीसांच्या मते देश 2023च्या अखेरीस कोरोनामुक्त झाला त्यामुळं जनगणनेला उशीर झाला। पण सप्टेंबर 2023 मध्ये देशात केवळ 543 सक्रिय कोरोना रुग्ण होते। कधी काळी हीच संख्या आपल्या देशानं काही लाखात बघितलेली होती। म्हणजेच कोरोना जवळपास ओसरला होता सप्टेंबर 2023च्या अखेरीस असं म्हणता येऊ शकतं आपल्याला। मग 2021 पूर्वीच जनगणनेची सुरुवात होणं अपेक्षित होतं, पण भारतात कोरोनाच्या नावाखाली ती जनगणना झालीच नाही आणि इतका उशीर झाला की नवीन जनगणनेची वेळ आली। थोडक्यात काय तर महिला आरक्षणाचा मुद्दा हा गेल्या 40 वर्षापासून एक राजकीय गाजर बनून देशाच्या राजकारणात राहिलाय। सत्ताधारी पक्षाला महिलांना आरक्षण द्यायचंय, पण स्वतःच्या पक्षातील पुरुष खासदारांना न दुखावता आणि वाढीव जागांचा फायदा घेत स्वतःचं राजकीय वर्चस्व प्रस्थापित करून। दुसरीकडे विरोधकांना महिला आरक्षणाला पाठिंबा आहे त्यांचा, पण परिसीमनामुळे आपलं प्रादेशिक अस्तित्व आणि ओबीसी वोट बँकेचं गणित बिघडल या भीतीनं त्यांनी या विधेयकाला विरोध केलाय। पण या सगळ्यात बळी कुणाचा गेलाय तर संसदेत विधिमंडळात आपल्या हक्काच्या प्रतिनिधित्वाची वाट बघणाऱ्या देशातल्या जवळपास 70 कोटी महिलांचा। सरकारनं सुरुवातीलाच 2023 मध्ये महिला आरक्षण थेट लागू केलं असतं, अंमल सुरू केला असता तर आज परिसीमन आणि जनगणनेचा मुद्दाच समोर आला नसता। तुम्हाला काय वाटतं? सरकारनं 543 जागांमधूनच महिलांना 2024 मध्येच आरक्षण द्यायला हवं होतं की
परिसीमनची मतदारसंघ फेररचनेची वाट बघणंच योग्य आहे? कोण खरं बोलतंय, देवेंद्र फडणवीस की प्रियंका गांधी? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आणि हे माहितीपूर्ण विश्लेषण आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि TOD मराठी चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.